तर अहमदाबादची विमान दुर्घटना ही भारतीय विमानचालन क्षेत्रातली सगळ्यात मोठ्या दुर्घटनांपैकी एक ठरली। या अपघातानंतर जवळपास 28 वर्षांपूर्वीच्या एका विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या। 1996 साली हरियाणामध्ये 2 विमानांची आकाशातच टक्कर होऊन तब्बल 349 जणांचा मृत्यू झाला। धक्कादायक बाब ही की ही दुर्घटना घडली ती वैमानिकाला इंग्रजी न समजल्यामुळे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे। महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स आणि DVR ही उपकरणं हाती लागल्यानं तज्ञ ती कारणं उलगडतीलही। मात्र या घटनेमुळे इतिहासातील एका विचित्र अपघाताची आठवण प्रकर्षाने येते। केवळ भाषेच्या अज्ञानामुळे तब्बल 349 जणांचा बळी जाण्याची घटना घडली होती भारताची राजधानी दिल्ली जवळच्या अवकाशात। 1996 साली हरियाणामधील चरखी दादरी इथं सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या बोईंग 747 आणि कझाकस्तान एअरलाइन्सच्या IL-76 यांच्यात टक्कर होऊन भारतीय विमान प्रवासाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात घडला होता। 2 विमानांची हवेत भीषण टक्कर झाली आणि यात 349 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। 12 नोव्हेंबर 1996 या दिवशी दुपारी 3:55 कझाकिस्तानकडून दिल्लीकडे एक चार्टर्ड विमान रवाना झालं। यात 37 पर्यटक आणि वैमानिकासह इतर कर्मचारी होते। दुसरीकडे अजून एक विमान दिल्ली ते सौदी अरेबिया तेहरान असा प्रवास करत होतं। त्या विमानात 312 प्रवासी आणि कर्मचारी होते, त्यापैकी 231 जण भारतीय होते। दोन्ही विमानांचा दिल्ली ATC मधील दत्ता यांच्याशी संपर्क होता। कझाक फ्लाइट दिल्ली विमानतळापासून 74 नॉटिकल मैल अंतरावर 23,000 फूट उंचीवर होती। त्यांनी दिल्ली ATC कडे लँडिंगची परवानगी मागितली। दत्ता यांनी विमानाला उतरण्यासाठी 15,000 फूट उंची राखण्यासाठी परवानगी दिली। टेक ऑफ नंतर सौदी फ्लाइटला प्रथम 10,000 फूट आणि नंतर 14,000 फूट उंचीवर उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली। दोन्ही वैमानिकांनी ATCच्या सूचना मान्यही केल्या, पण प्रत्यक्षात घडलं ते भलतंच। त्या काळी दिल्लीकडे ये जा करणाऱ्या प्रवासी विमानांसाठी एक कॉरिडॉर तर इतर कॉरिडॉर लष्करी विमानांसाठी होते। याचा अर्थ कझाक आणि सौदी एकाच कॉरिडॉरमध्ये आमने सामने येणार होते। ATCची सूचना तंतोतंत फॉलो न केल्यामुळे दोन्ही विमानांची हवेत भीषण टक्कर झाली। या 349 प्रवाशांचा बळी गेला। चौकशीत ATC दत्ता यांची कोणतीही चूक आढळली नाही। उलट कझाक विमानानं 15,000 फुटांऐवजी 14,000 फूट उंचीवर उड्डाण केलं। त्यामुळे सौदीचं विमान हे वरून नाही तर खालच्या बाजूनं कापलं गेलं। कझाक क्रूने दत्ता यांना ते 15,000 फूट उंचीवर आहेत असं सांगितलं। प्रत्यक्षात ते 16,439 फूट उंचीवर होतं। आघात होण्यापूर्वी कझाक विमान 14,000 फूट उंचीवर खाली आलं। धक्कादायक म्हणजे तपासकर्त्यांना कॅप्टन चेरोपोनोच्या नेतृत्वाखालील कझाक विमानातील कर्मचाऱ्यांमधील संवाद आणि टीमवर्क मधल्या त्रुटी आढळल्या। शिवाय कॉकपिट मधील संवादावरून असंही लक्षात आलं की कझाक विमानाच्या पायलटला इंग्रजी समजत नव्हतं। त्यामुळे दत्ता यांनी सांगितलेला संदेश त्याला समजला नाही आणि त्यामुळे भीषण अपघात घडला।
विमानांची टक्कर होण्याच्या 4 सेकंदाआधी कझाक विमानातील रेडिओ ऑपरेटर रेपने सौदी जेट येताना पाहिलं आणि 15,000 फूट वर पोहोचा असं तो ओरडला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हा अपघात एव्हिएशन जगतातला एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. भाषेचं महत्त्व या अपघातामुळे अधोरेखित झालं. वैमानिकाला इंग्रजी येण्याचा अनिवार्य नियम या अपघातानंतर करण्यात आला. आजही अनेकदा वेगवेगळ्या भागात ATCद्वारे बोलले जाणारे इंग्रजी उच्चार आणि पायलटला येणारे इंग्रजी यावरून सरमिसळ होते. 1996च्या या अपघातानंतर अनेकदा असे प्रसंग घडले. मात्र अगदीच इंग्रजी समजलं नाही म्हणून झालेला हा अपघात नक्कीच अजब आणि वेगळा होता. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.